तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही 4 जुलै रोजी या भर पावसामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण पाऊस आहे. तर आम्ही भांडूपवरनं आता चाललो आहे कर्जतला. तर आता आम्ही आमच्या मित्राचा धाबा द ग्रेट पवार धाबा इथे थांबलो आहे. आता आम्ही इथे दुपारचं आम्ही लंच करणार. तर बाई मजा येते पवार धाब्यावर. मस्त मस्त ना, पावसाळी एकदम. जेवण एवढं स्वादिष्ट आहे. पवार धाबा एरोली एरोलीला. समोर आपला मित्राचा धाबा आहे. तर आता आम्ही लंच करून मग आम्ही आमच्या 2 नॅनो निघालेले आहेत. आता बघू पुढचा प्रवास पुढे अपडेट देत जाईल. तर आम्हाला थोडं लवकर निघायचं होतं म्हणून आम्ही अंडा राईस मागवला. तर अंडा राईसची टेस्ट एकदम खूप छान आहे. तर तुम्हाला पण कधी यायचं असेल तर आपल्या भांडूपवरनं जवळच आहे, ऐरोलीला गरम मसाल्याच्या बाजूला द ग्रेट पवार धाबा, तुम्ही विजिट करू शकता. तर आता आमचं जेवणाचा सर्व प्रोग्राम झालेला आहे. तर आता आम्ही परत कर्जतला जायचा प्रवास पुन्हा सुरू करतो. पाऊस किती जोरात पडतो आहे. क्लायमेट छान झालं आहे पण रोड सगळीकडे बंद झाले आहेत. आता आम्ही LBSवरनं आलो तर भांडूप सोनापूर रोड वगैरे बंद होता. विलेज रोड पण पाणी भरलेलं. मग आम्ही गांधीनगर कांजूर करून आलो, बघू शकता. आणि हा आपला धाबा आहे, मित्राचाच आहे. तुम्ही धाबा पण बघू शकता. आता पाऊस आहे, इथे आपण छोटा एक पार्टी हॉल पण बनवू शकतो. आता आम्ही भर पावसात दुपारी आलो आहे म्हणून, पण धाबा पूर्ण संध्याकाळचा पूर्ण भरलेला असतो, पॅक असतो. चल ताई, बाय बाय. हे आता आपले मित्रमंडळी चालले सर्व हातात पाण्याच्या बॉटल घेऊन. सहलीला जायचं. आता आम्ही ऐरोली धाब्यावरनं निघालो आहे. द ग्रेट पवार. ही बघा, ही आमची नॅनो क्रमांक 1, नॅनो क्रमांक 2. आता आम्ही चाललो डायरेक्ट कर्जत. गाडी स्टार्ट केली आहे आणि हा आमचा पायलट गिरीश फुल एकदम जोशमध्ये. तो आहे. हे बघा, द ग्रेट पवार धाबा. कधी यायचं असेल तर तुम्ही या. हा ऐरोलीचा जो गरम मसाल्याच्या इकडचा परगोडा आहे, परगोडाच बोलतात ना ह्याला, समोरचा, त्याच्या समोरच हा रोड जातो. या साईडला गरम मसाला आहे, तर येऊ शकता तुम्ही. फायनली आता आम्ही आहे गाडीमध्ये. फुल बाहेर पाऊस बघा. हे विचारायची बघा गाडी एकदम. हा बघा भाऊ बघा एकदम फुल 2 नॅनो घेऊन चाललोय. आणि हा आमचा आणि फुल एकदम जोश. पण गाणी आपली प्रेमाची लावली आहेत. असू दे, प्रेम पण लाईफमध्ये खूप महत्त्वाचं असतं. खूप वेळा झालंय. खूप वेळा रडलोय ना, तुटलोय. बाईंचं सांगते ना. माझं नाही, मी केलं, मी लव्ह मॅरेज केलंय. आमची नॅनो आहे पुढे. आता आम्ही ऐरोली क्रॉस केलंय. आम्ही आता गावागावातनं चाललोय. हे आमची नॅनो. दोन नॅनो लागल्या आहेत बाजूबाजूला. आता आम्ही सध्या हवा भरतोय. म्हणून कधी पण आपण गाडी घेऊन जात असेल पावसामधनं किंवा कुठे, पहिले हवा चेक करायचं, रेडिएटरचं पाणी चेक करायचं. आता दोन्ही गाड्यांमध्ये आम्ही हवा भरतोय. बाईंग काय करतो आतमध्ये? काय करतोय काय तू? ये बाहेर ये, पावसाची मजा घे, एन्जॉय. मला पण माझी केस तू मेरा टक्का हो तो हो सपनों के जैसा हसी एक समा. ये लगता है मिल गई हर
खुशी हो, ये लगता है कि हर खुशी में है कमी, तुमको है मांगती। फार पाऊस आहे, पाऊस थांबायचं नावच नाही घेत आहे. म्हटलं आता तरी पाऊस कमी होईल, पण खूप जोरात आहे. पण या जोरदार पावसामध्ये आम्ही हे कोणाचं गाणं आहे? ऋषी कपूर ना? ऋषी कपूर सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, ये दिल बेकरार करके नहीं, ख्वाबों में छुपाया तुमको, यादों में बसाया तुमको, ख्वाबों में छुपाया तुमको, यादों में बसाया तुमको, मिलोगे हमें तुम जानम कहीं ना कहीं. आता आम्ही चाललो आहे. आता पुन्हा एक्सप्रेस हायवे सुरू होईल. तरी पण पाऊस अजून काय जायचं नाव घेत नाही आहे आणि जाऊ नये अशी आमची इच्छा आहे. पाऊस जाऊ नये ही पण इच्छा आहे, पण थोडा कमी झाला पाहिजे. आम्ही तिथे गेलो काय कारण तिथे गेल्यावर पुन्हा रस्ते वगैरे बघा, पुन्हा एक्सप्रेस हायवे सुरू झाला आहे. आणि अशा प्रकारे एक्सप्रेस वेला आपल्या पुढे चालली आहे लाल परी. आणि ही बघा, ही आमची नॅनो निळी परी. लाल परी ही पुन्हा एक्सप्रेस पण जास्ती आपल्या कोकणामध्ये बघायला खूप मजा येते. लाल परी घाटाघाटांमध्ये ती चालते. टोल भरतोय पुन्हा एक्सप्रेस हायवेला. ठीक आहे. आम्ही खोपोली रोडला फायनली रोडला आलो. आता पूर्ण पावसामुळे एकदम निसर्ग एकदम वातावरण झालं आहे. सुंदर वातावरण झालं एकदम. निळी परी पुढे आता बघा, आम्ही तुम्हाला आमची निळी परी दाखवतो. आमची निळी परी चालली आहे. निळी परीचे रथचालक आणि आतमध्ये आमचा जयराज पवार जो पवार धाबा आहे, द ग्रेट पवार धाबा, त्यांचा ओनर. आणि त्याच्या मागे बसले आहेत आमचे डीजे भाऊ आणि सीताराम. आमचा सीताराम बघा, हा सीताराम नवालकर आहे आणि हा तुषार विचारे आहे. गाडी चालवत आहेत अशा प्रकारे. हे बघा, हे तुषार विचारे आणि हे द ग्रेट पवार धाब्याचे मालक जयराज पवार. नमस्कार. हे पाठीमागे आहे काचकोल. हे आमचे आहे सीताबाई, टेंबीपाडा वगैरे सर्व आपला तिकडचे सर्व भांडू फलवणारे. आणि त्याच्या बाजूला आहे
आमच्या मुंबईमध्ये मुंबई डीजे लावणार एकदम डीजे बाव. DJ चं नाव एकदम उत्कृष्ट. आणि हा आमच्या पाठीमागे बसलाय तो बाईंग. कोण नाही आलं तरी चालेल, आपण दोघांनी जायचं. आम्ही कर्जतला आलेलो आहे. विठ्ठलाची मूर्ती आम्ही मिस केली. आपले विठ्ठलांची मूर्ती मिस केली. जाताना करू. हे बघ आपले भैरव बाबांचे वाहन डॉगेशभाई. आम्ही आलोय फायनली दहिवली कर्जतला. आता इथे उतरतो थोडा वेळ. आता वडापाव आणि थोडी चहाची तलप आली आहे, तर चहाची तलप जरा पूर्ण करतो. पुढच्या प्रवासाला आम्ही जाऊ. सर्व सामान गाडीतनं काढून आमच्या रूमवर ठेवतो आहे. पावसाचं वातावरण आहे त्यामुळे क्लायमेट खूप छान झालं इकडचं. अशा रूम्स आहेत इथे द ग्रीन विलामध्ये. फायनली आम्ही पोचलो आहे 2 तासाच्या जर्नी नंतर. काय रिसॉर्टचं नाव काय? द एव्हरग्रीन रिसॉर्ट. आणि हा पूर्ण कर्जतचा व्ह्यू. हे आमचे पाण्याची बॉटल घेऊन पाणीवाला. हा बघा, हा आमचा रूम आहे आणि आमच्या रूममधनंच व्ह्यू बघा किती सुंदर आहे. हा बघा व्ह्यू. भाऊ मजा आली ट्रॅव्हल करायला? कोकणात आलो असं वाटतं आम्हाला आता. कोकणातच आहे आपण आता. मिनी कोकण. मिनी कोकण आहे आपलं भांडुप. आमचं मिनी कोकण भांडूप आहे. हे बघा. चलो. हा बघा आमचा मॉर्निंग व्यू बाहेरचा. स्विमिंग पूल दिसत नाही, उठलो नाही मी, झोपून व्हिडिओ काढतोय. शैल्या जर स्विमिंग पूल दाखव. काय मोबाईल घे. व्हिडिओ आहे रे, ब्लॉग बनवायचा आहे ना आपला. आणि मला पण घे व्हिडिओमध्ये जरा. नाही
तर नमस्कार मित्रांनो, आता सकाळी सकाळी आमचा आज क्रिकेट खेळायचा बेस चालला आहे. तर आमचे 2 प्लेयर, एक बॅट्समन आणि एक बॉलर फक्त गेलेत क्रिकेट खेळायला. आता आम्ही थोड्या वेळाने निघू. नंतर थोड्या वेळाने मग आम्ही स्विमिंग पूलमध्ये फुल एन्जॉय करणार आणि नंतर मग आपली जी रेग्युलर जी पार्टी असते ती हे बघा आतापासून डान्स करायला सुरुवात केली आहे. फुल एकदम गावास. एका प्लेअरचं डोकं दुखतंय बिचारायचं. प्लेअर इंजर्ड एक प्लेअर इंजर्ड झालाय. तर आता आम्ही जातोय क्रिकेट खेळायला. बाय. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय क्रिकेट खेळायला. छत्री का घेतले? कारण पाऊस खूप आहे आणि मोबाईल भिजेल माझा, म्हणून आहे बघा. आता हा आमचा बाईंग प्लेअर आणि जयराज बॅट्समॅन. सरपटी बॉल, कारण ते कसं क्रिकेट खेळायची कोणाला सवय नाही, बरेच वर्षांनी खेळतायत. जयराज बॅट्समन आहे आणि आमचा मलिंगा बॉलिंग करतोय. आता हा 6. अरे यार. आणि आमचा हा विकेट कीपर आहे, आमचा खलनायक. नायक नाही, खलनायक हूं मैं. अरे यार, एक नंबर आहे रे. प्लेयर बघा एकदम सरपटत एकदम. माझं इंट्रोडक्शन हे देणं गरजेचं होतं. सरपटत एकदम बॉल पकडत आहे. आता बॉलिंग करत आहे मारी भाई. आणि आता थोड्याच वेळात या ह्याच्यामध्ये उतरणार आहे क्रिकेटमध्ये. मी पण कधी खेळलो नाही, माझा आणि क्रिकेटचा काही संबंध नाहीये. लहानपणी खेळायचो, बट बघू, ट्राय करूया. लेट्स सी. बाय. बॉलिंग आणि बॅट्समन मारताय आणि ही डाय मारणार होता, पण बॉल खूप लांब होता. ब्लॉगरच्या जागी कॉमेंटेटर कधी झाला? बट काय नाही, तो आता पुन्हा एकदा डाय मारणारच आहे. त्याच्यामुळे आपण कॅमेरा थोडं जवळच नेऊया त्याच्या. अरे राव दे यार, नॉर्मल. मी इकडे बॉल पकडतोय मागे, त्याचा व्हिडिओ काढ ना. बॉल पकडायला बघा, अंडरम बॉल पकडायला विकेट किपर बघा किती लांब उभा आहे. ओरमच्या मॅचला जसा उभा राहतात तसा हा विकेट किपर एकदम पाठी उभा आहे. अजून पाठीत आहे एकदम त्या घरात. अरे यार, आमचा डायवाला प्लेअरकडे बॉलच येत नाही आहे. त्यापेक्षा मी बॅट्समनला सांगतो की तू त्याच्या अंगावर बॉल फेक हातानेच. हा बघा, हा प्लेअर बघा, पायाने पकडायचा प्रयत्न केला, पण 2 पायांच्या मधून बॉल गेला. काय नाही, प्रयत्नांती परमेश्वर. आता पुन्हा हा आमचा मारीबाय. अरे यार, आता आमचा प्लेअर आहे हा बाईंग प्लेअरची मला डाय बघायची एक खास. विकेट. अरे हा डाय मारणारच हे गेला. जाऊ दे. त्याने डाय मारली नसेल तरी त्याने केसांना डाय मारली आहे, त्याच्यामुळे काय ते मॅच होऊन जातं. चला बाय. आउट आहे की नाही आउट आहे त्याच्यावर त्यांचे आर्ग्युमेंट चालले. हे आउट नव्हता. हा बघा आमचा रिप्ले कर तू बाई. आता सुरू केली आहे मी रिप्ले. बाय भाऊ, डीजे भाऊ. अरे वा. हा बघा आमचा सीताराम नवालकर. बॉल टाकायचा प्रयत्न फुल एकदम जोशमध्ये. आणि हा वाईट बॉल. सीता यार, ब्लॉगिंग चालू आहे आणि तू वाईट बॉल टाकतोय यार. पुन्हा एकदा वाईट बॉल. पुन्हा एकदा प्रयत्न आणि हा विकेट टाकायच्या प्रयत्नात. अरे यार, हा शॉट मारला. क्षत्रिय वैभव चव्हाण धडाडीचे कार्यकर्ता पुढच्या इलेक्शनला उभे राहणारे आमचे चव्हाण साहेब बॅटिंग करत आहेत. बॉलच गेला आणि अशा प्रकारे त्यांनी जो शॉट मारलेला आहे त्याच्याने बॉल गायब झालेला. चव्हाण साहेब शॉट घेत आहेत. आता 6 जाणार होता पण चुकून कट मिस झाला त्यांचा. सरपटी बॉल होता. लवकर बॅटरी लो असल्यामुळे बॉलिंग फास्ट चाललेली आहे. आणि हा जो शॉट लागलेला आहे हा युनिक शॉट आहे, ज्याने त्यांचे क्रॉक्स जे आहेत ते निघालेले आहेत. प्राण त्यांचे पूर्ण पणाला लावले होते त्याने बॉलला उचलण्यासाठी, पण बॉल जागेवरतीच फिरला. पुन्हा दुसरा चेंडू आणि हा 6 न जाता 4 गेलेला आहे.
वेल बॅटिंग धडाडीचे कार्यकर्ता वैभव क्षत्रिय वैभव चव्हाण. आध्यात्मिक असं त्यांचं नवीन नाव आलेलं आहे, आध्यात्मिक. आजच आम्हाला कळलं आहे हे आध्यात्मिक असं त्यांनी परफॉर्म केलेलं आहे. त्यांच्या टी शर्टवरती पण परफॉर्म म्हणून लिहिलेलं आहे. आणि गॉगल घालून जे खेळताना त्यांचं जे चित्र आहे, वाव. अरे त्या पूलपेक्षा इथे तिथे गर्दी आहे, इथे म्हणजे कोण नाही. नायक नाही खलनायक हूँ मैं चे अध्यक्ष गिरीश सावंत. फायनान्शियर आणि लेंडर आणि बॉरोवर दोन्ही प्लेयर खेळत आहेत. लेंडरने बॉल टाकलेला आणि हा पायाने पकडायचा प्रयत्न. हा असा आमचा जलपरा. ए सीता डाय मार ना. अशी आमची जलपरी आहे. जलपरा उलटा पोहतोय. कुठे गेला हा? भाऊ जम मार. इतनाच मार. काम आहे भाऊ. दीपक नांदगावकर. अरे जंप नीट बसली ना, ठीक आहे, प्रयत्न केला. सीता बॉडी दाखवतोय विकेटची. कमान एक नंबर 1 2 3 लावले. भाऊ ए भाऊ मार नको. Come on, Sitawa! Yeah! चला मग मित्रांनो, परतीचा प्रवास निघतोय आम्ही 2 नॅनो घेऊन पुन्हा मुंबईला भांडूपमध्ये. चला मग आता काय ब्लॉग पुढचे टाकत नाही, आता डायरेक्ट आम्ही फटाफट जातोय. चलो बाय. सहलीला जायाचा जायाचा सहलीला जायाचा जायाचा सहलीला मन बेफिकीर चाललो वाटेला. सहलीला जायाचा जायाचा सहलीला. रस्त्यावर स्वप्न नाचती, झाडांची सावली गोष्टी सांगती. टपरीचा चहा धोरातली गोडी, थकवा विसरतो चालते गमत थोडी. नदीच्या काठी थांबले क्षण, पाण्यात आरसा दिसतो आपलाच मन. फोटो नाहीत ह्या आठवणी, सोबत जन्मोजन्मी.